स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही महानगरपालिकांनी आजच्या दिवशी मटण आणि चिकन विक्री बंदीचा जो आहे तो आदेश काढलेला होता आणि त्यानंतर आज आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये याला प्रतिसाद मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अमरावती शहरातले अनेक भागातले चिकन मटणचे दुकानं जे आहेत ते आज दुकानदारांनी स्वयंपूर्तीने बंद ठेवले, परंतु दुसरीकडे या जर भागामध्ये जर आपण पाहिलं तर या भागामध्ये 4 ते 5 दुकानं आहेत। काही दुकानांमधनं जर आपण पाहिलं छुपा पद्धतीनं चिकनची विक्री केली जाते, परंतु काही दुकानांना जे आहे ते पूर्णपणे ताळं या ठिकाणी लावल्याचं पाहायला मिळत आहे। हे दुकान देखील चालू होतं, परंतु आपण नंतर हे दुकान या भागातलं बंद करण्यात आलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कॅम्प परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण चिकन आणि मटण मार्केट आहे। दररोज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणाहून चिकन आणि मटणची विक्री होत असते। दुसरीकडे महानगरपालिकेने चिकन आणि मटण विक्रीवर आज बंदी घातलेली आहे, तसा आदेश काढला आणि त्यानंतर अनेक चिकन आणि मटण व्यावसायिकांनी आपले दुकानं जर आपण पाहिलं तर स्वयंपूर्तीने बंद ठेवलेले आहेत। मोठा व्यवहार जो आहे तो दररोज लाखो रुपयांची उलाढाल या चिकन आणि मटण विक्रीच्या व्यवसायातून होत असते, परंतु आज महानगरपालिकेने आदेश काढल्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी दुकानं बंद आहेत। काही व्यावसायिक या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। या भागातले संपूर्ण हे व्यावसायिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। क्या बताएंगे भाई, आज दुकान चालू दिखता है आपका? चालू नहीं है दादा, बंद है ना। शटर नहीं दिख रहा क्या आपको? बंद है तो बाकी शहर के भी दुकान बंद है। हाँ हाँ सब बंद है आज। क्या लगता है ये महानगर पालिका ने आदेश दिया है कि दुकान बंद रखो, कैसे देखते हैं आपको? ये पालन करना चाहिए, कारपोरेशन का पालन करना चाहिए, इसकी वजह से हम लोग बंद रखे। लेकिन तुम तो चिकन बेचते हो, ऐसा मालूम। कहाँ है ये देख लो ना, ये देख लो ना, बंद है ना। म्हणणं आहे की घरच्यासाठी आम्ही दुकान उघडं ठेवलं असं सांगतायत। अनेक पाहिलं तर अनेक दुकानदारांनी स्वयंपूर्तीने आज चिकन मटणचे दुकानं जे आहेत ते अमरावती शहरामध्ये बंद ठेवल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।